नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने मार्केटसारखी अशी एक रेसिपी घरच्या घरी बनवणार आहोत. एकदा जर का तुम्ही अशा प्रकारे बनवलात ना तर बाजारामधून कधीच विकत घेणार नाहीत आणि खूप सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूपच आवडणार आहे. फक्त व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. तर ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला 2 कप एवढं बेसन लागणार आहे आणि हे बेसन आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. बेसन चाळून घेतल्यामुळे त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही आणि आपला जो पदार्थ आहे तो सुद्धा खूप छान तयार होतो. तसेच बॅटरला छान स्मूथनेस सुद्धा येतो. त्यामुळे आपण हे सर्व बेसन व्यवस्थित असं चाळून घेणार आहोत. जर बेसन चाळून घेतलं नसतं ना तर हे जे वर गोळे दिसत आहेत ते तसेच राहिले असते मिश्रणामध्ये आणि आपण बनवणारी जी रेसिपीमधलं बॅटर आहे ते एकदम स्मूथ असं तयार झालं नसतं. तर या ठिकाणी आपलं व्यवस्थित असं बेसन चाळून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया. सगळ्यात पहिले मी येथे 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि हे थोडं थोडं करून यामध्ये मिसळवून घेणार आहे. कारण आपल्याला बॅटर एकदम पातळसुद्धा नको आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं मधून थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आहे ते एकदम स्मूथ असं तयार करून घ्यायचं आहे. तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. तुम्ही बघितलं ना आपलं बेसन आहे ते व्यवस्थित चाळून घेतल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते एकदम परफेक्ट असं स्मूथ तयार झालेलं आहे. फक्त आपल्याला याची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम परफेक्ट तयार करायची आहे. तर जवळपास मी 1 ते सव्वा कप एवढं पाणी यामध्ये वापरलेलं आहे आणि आता आपल्या विस्करला अजिबात चिटकत नाही एवढं आपल्याला बॅटर स्मूथ असं तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. तसंच मी चमच्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे काय आहे आपण जी तयार करणारी रेसिपी आहे ती अगदी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला बेसनची कन्सिस्टन्सी ती परफेक्ट एवढी असली पाहिजे. तर 2 कप बेसनसाठी मी परफेक्ट 1 कप आणि त्यापेक्षा थोडंसं अगदी किंचितसं पाणी येथे वापरलेलं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला एक रिकामी डब्बा घ्यायचा आहे आणि त्याला मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे होल करून घ्यायचे आहेत. होल हे एकदम आपल्याला जास्त मोठे सुद्धा नाही करायचे आहेत आणि एकदम लहान सुद्धा करायचे नाही आहेत. जरी तुम्हाला बारीक पाहिजे असतील तरी चालणार आहे. पण या ठिकाणी मी एकदम मोठे सुद्धा नाही आणि एकदम लहान सुद्धा नाही अशा आकाराचे होल यामध्ये पाडून घेणार आहे. आता या ठिकाणी मी एक छोटा स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे आणि तो जो स्क्रूड्रायव्हर आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो गरम करून अशा प्रकारे डब्याला होल पाडून घेतलेले आहेत. म्हणजे काय आहे आपण त्यामध्ये जे बॅटर घालणार आहोत ते एकदम व्यवस्थित असं त्यामधून पडलं गेलं पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित असे होल आपल्याला याला पाडून घ्यायचे आहेत. तसेच आपल्याला आतल्या बाजूनेच होल पाडून घ्यायचे आहेत म्हणजे बॅटर व्यवस्थित पडेल. आता त्यानंतर आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तसेच तुम्हाला हा जर पॅन ऑनलाईन मागवायचा असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते या भांड्यावर घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून तुम्ही येथे बघू शकता परफेक्ट अशी बुंदी आपली या ठिकाणी पडत आहे. अगदी घरच्या घरी आपली मार्केट स्टाईल जी बुंदी आहे एकदम गोल अशी पडत आहे. यासाठी आपल्या जी बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट असली पाहिजे. तर अशाच प्रकारे आपण जी बुंदी आहे ती पाडून घ्यायची आहे. पहिले तर ऑलरेडी पडते आणि जर पडत नसेल तर डब्बा थोडा हलवून घ्यायचा आहे आणि याचा छान रंग बदलेपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे. तसेच ह्यासाठी एकदम जास्त गरम सुद्धा तेल नको आहे आणि एकदम कमी सुद्धा तेल गरम नको आहे. या ठिकाणी आपले तेल हे मीडियम असे गरम असले पाहिजे आणि तसेच पहिले बुंदी टाकल्या बुडबुडे जास्त येतात आणि नंतर मग कमी होतात. जेव्हा आपले बुडबुडे कमी होतील तेव्हाच आपल्याला ही बुंदी या तेलामधून काढून घ्यायची आहे. आता या ठिकाणी मी एक झारा घेतलाय आणि त्यावर पहिले ही बुंदी काढून घेणार आहे आणि त्याच्या खाली एक झारा पकडणार आहे. म्हणजे काय आपली जी बुंदी आहे ती खाली तेलात परत पडणार नाही आणि एका टिश्यू पेपरवर काढून घेतलेली आहे. आता अजून एक तुम्हाला मी झाऱ्याची पद्धत दाखवणार आहे. आपण तयार करून घेतलेले जे बॅटर आहे ते आपल्याला झाऱ्यावर घालून घ्यायचे आहे आणि झारा हा गोल गोल फिरवायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली परफेक्ट अशी बुंदी पडली जात आहे आणि त्यासाठी आपल्याला झारा थोडा हलवून घ्यायचा आहे. म्हणजे काय आपलं बॅटर आहे ते परफेक्ट असं खाली पडलं जाईल. सर्व बुंदी आपल्याला अशाच प्रकारे व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे. तर ती आपण संपूर्णपणे तळून घेऊया. तर अशा प्रकारे आपली सर्व बुंदी तयार करून झालेली आहे. फक्त एक शेवटचं मी एक सांगणार आहे. आपण हे जे बॅटर आहे ते एकदम व्यवस्थित निघण्यासाठी हा जो स्पॅच्युला आहे म्हणजेच सिलिकॉनचा स्पॅच्युला आहे तो आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे काय अजिबात येथे बॅटर वेस्ट होत नाही. तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो तुम्ही ऑनलाईन मागवू शकता.
तर आपली फक्त 2 कप बेसनापासून एवढी बुंदी तयार झालेली आहे. शिवाय आपण घरच्या घरी सर्व स्वच्छतेची काळजी सुद्धा घेऊन ही बुंदी तयार केलेली आहे. तसेच बुंदी ही एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत सुद्धा तयार झालेली आहे. आणि हे जे चिटकलेले जे कण आहेत ना, ते आपण नंतर हाताच्या साहाय्याने वेगवेगळे करू शकतो. बुंदीचा क्रिस्पी आणि कुरकुरीतपणा बघण्यासाठी मी येथे परातीमध्ये एकदा बुंदी टाकून दाखवणार आहे. तर इथे आपली बुंदी एकदम छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. आता बुंदी बनवण्यासाठी आपल्याला येथे साखरेचा पाक बनवायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 1 कप पाणी आणि 1 कप एवढं साखर घालून घ्यायची आहे. बुंदीला रंग छान येण्यासाठी मी येथे पिवळा रंग वापरलेला आहे. तर या ठिकाणी मी 3 ते 4 थेंब पिवळ्या रंगाचे घातलेले आहेत. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला छान उकळ काढून घ्यायचं आहे. तर आपण ह्याला छान उकळ काढून घेऊया. 2 ते 3 मिनिटांमध्येच पाण्याला छान उकळ आलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एकदम पातळ सुद्धा करायचं आणि एकदम घट्ट सुद्धा बनवायचं नाही आहे. आता याचा आपल्याला एकतरी पाक वगैरे बनवायचं नाही. ज्याप्रमाणे आपण गुलाबजामला मिश्रण तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण येथे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी मिश्रण एकदम गरम गरम असतानाच आपल्याला ह्यामध्ये बुंदी घालून घ्यायची आहे. तर सर्व बुंदी आपण ह्या पाकामध्ये घालून घेऊया आणि लगेचच आपल्याला ह्यामध्ये चमचा फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे काय आहे, ती जी गरम गरम जे आपलं मिश्रण आहे आणि जी आपली बुंदी आहे ती एकदम एकत्रित एकजीव होईल आणि त्यातला जो पाक आहे तो बुंदीमध्ये छान असा सोक होईल. सगळीकडून आपल्याला हा पाक आहे तो या बुंदीमध्ये एकदम व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तो सर्व आपण मिक्स करून घेऊया. तसेच मी पळीवर हे थोडंसं मिश्रण घेऊन तुम्हाला दाखवते. आपल्या या मिश्रणाची कन्सिस्टन्सी एवढी असली पाहिजे. एकदम एकतरी पाक नको, फक्त चिपचिपीत आपल्याला इथे हा पाक बनवून घ्यायचा आहे, ज्याप्रमाणे आपण गुलाबजामुनला बनवतो. 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला जो हा पाक आहे तो एकदम बुंदीमध्ये छान असा सोक झालेला आहे आणि आपली बुंदी सुद्धा एकदम छान अशी ओलसर झालेली आहे. आता ह्याच वेळेला तुम्ही याचे बुंदीचे लाडू सुद्धा तयार करू शकता, पण या ठिकाणी मी फक्त बुंदीच तयार केलेली आहे. तसेच बुंदी अजून छान भिजण्यासाठी मी त्यावर वरून झाकण ठेवलेलं. म्हणजे काय, आपली जी बुंदी आहे ती लवकरात लवकर जो साखरेचा पाक आहे ती सोक करेल. आता यानंतर 3 ते 4 तासानंतर तुम्ही बघू शकता आपला जो मिश्रणाचा पाक आहे तो एकदम व्यवस्थित असा नाहीसा झालेला आहे आणि आपली बुंदी सुद्धा खूप छान अशी फुललेली आहे आणि त्यामध्ये मस्तपैकी साखरेचा पाक सगळा गेलेला आहे. तसेच बुंदी पण एकदम मार्केट स्टाईल म्हणजे बाजारातली जशी असते त्याचप्रमाणे तयार सुद्धा होते. तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.